नमस्कार शेतकरी मित्रांनो बँकेच्या खात्याकडे नक्की लक्ष ठेवा, कारण की आता पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। राज्य सरकारने शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली होती आणि सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे अखेरकार शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या वितरणासंदर्भातील त्यासोबत शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। सध्या जर बघायला गेलं तर शेतकरी बांधवांच्या मनामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता नेमकी आमच्या खात्यावरती कधी जमा होणार? तर शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या प्रश्नाला या ठिकाणी पूर्णविराम लागला असून सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे 4,000 रुपये रक्कम आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो बघा, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 1 जुलै रोजी नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळतील असं सांगण्यामध्ये येत होतं, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे 1 जुलैला तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला नाही। परंतु आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे की शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। आता त्यांच्या खात्यावरती डायरेक्ट 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही म्हणाल कशाचे 4,000 रुपये? तर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये। आता तुम्ही असं देखील तुमच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला असेल की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आताच मागील काही दिवसांपूर्वी जमा झालाय, मग लगेच 24वा हप्ता का सरकार देणार? तर याचं देखील उत्तर आता सरकारच्या माध्यमातून आलेलं आहे। हे देखील आता तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। शेतकरी बांधवांनो, आता सरकारने एकत्रपणे 2 योजनांचा लाभ देण्याचं ठरवलं आहे। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नेमकी कधीपर्यंत रक्कम जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर रक्कम या ठिकाणी मिळणार आहे, हे जर का तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आता 1 ते 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। शेतकरी बांधवांनो बघा, आता राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झाला आहे की आम्ही पात्र व गरजू शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही 4,000 रुपये रक्कम देणार आहोत आणि पहिल्या टप्प्यामध्ये या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये रक्कम आता जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, कोणत्या 20 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर डायरेक्ट तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकत्रपणे आता 4,000 रुपये शेतकरी बांधवांनो पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहेत। सरकारने स्पष्ट केलं आहे की आता येत्या पुढील काही तासांमध्येच या दोन्ही योजनांचे 4,000 रुपये या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही टाकणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमचा जिल्हा आला तर डायरेक्ट तुमच्या खात्यावरती 4,000 रुपये रक्कम आता जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही। सविस्तरपणे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगणार आहे तुमच्या खात्यावरती रक्कम कधी जमा होणार आहे, कोणत्या तारखेला जमा होणार आहे आणि सर्वात अगोदर कोणत्या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता नेमकी कोणते 20 जिल्हे सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहेत हे आता आपण सविस्तरपणे पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत हे देखील मी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळेच आता शेतकरी बांधवांनो, आता सविस्तरपणे पाहत चला। तर आता चला 20 जिल्ह्यांची यादी सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यापूर्वी आपण हे जाणून घेऊ की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत आणि त्यानंतर लगेच 20 जिल्ह्यांची यादी सुद्धा शेतकरी बांधवांनो आपण पाहूया। तर आता पहा, नंबर 1 वरती म्हणजेच की ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेले आहेत, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो 23वा हप्ता असेल 22वा हप्ता असेल, जर का तुमच्या खात्यावरती जमा झालेला असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। 23वा हप्ता आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेला आहे। आता 24व्या हप्त्याचा नंबर लागलेला आहे शेतकरी बांधवांनो। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल, शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, हे आता सरकारच्या माध्यमातून कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत। हे जे शेतकरी बांधव हे कामे पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर बघा, आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे, ज्या शेतकरी बांधवांकडे
बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर अशा शेतकरी बांधवांना आम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचा लाभ देणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुम्ही पात्र असणार आहेत। आणि ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे। त्यानंतर नंबर 2 वरती सरकारच्या माध्यमातून काम करायला सांगण्यामध्ये आलेलं आहे, ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो ई केवायसी, ज्या शेतकरी बांधव ई केवायसी अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्यांचा 1 रुपया सुद्धा देण्यामध्ये येणार नाही, स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी ई केवायसी करून घ्यायची आहे आणि ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं काम म्हणजेच की तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणे देखील अनिवार्य आहे। ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकरी बांधवांना सुद्धा हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचं आधार बँक खात्याशी लिंक आहे का असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, डायरेक्ट तुमच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुमचं आधार बँक खात्याशी लिंक करताना तुमच्या आधार सोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक सुद्धा असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर असे शेतकरी बांधव अपात्र राहू शकतात। त्यामुळे मोबाईल नंबर लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता हे कामे करायचे आहेत। हे कामे केल्यानंतर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। परंतु सर्वप्रथम नेमकी कोणत्या जिल्ह्यात रक्कम जमा होणार आहे आता हे समजून घ्या। कोणते नेमकी 20 जिल्हे सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहेत, कोणत्या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वात अगोदर रक्कम जमा होणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे अहमदनगर अकोला। अहमदनगर अकोला मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली असून त्यासोबत तुम्हाला आता पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, डायरेक्ट तुमच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये रक्कम छत्रपती संभाजीनगर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतर अमरावती बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, तुमच्या सुद्धा खात्यावरती या ठिकाणी पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर बुलढाणा, भंडारा, बीड या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यामध्ये जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर आणि त्यानंतर पुणे, उस्मानाबाद या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। जर का या जिल्ह्यांपैकी तुमचा जर का जिल्हा आलेला असेल तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या देखील खात्यावरती पुढील काही तासांमध्येच नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेचे 2000 रुपये रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।